सर्वांना गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण वेव्ह ऑप्टिक्स या नवीन टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले आपण त्यापैकी एक होता वेव्ह थेअरी ऑफ लाईट किंवा हायजेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट. आता हायजेनची जी वेव्ह थेअरी आहे त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं जे पॉस्ट्युलेट आहे ते असं आहे की लाईट इज ए वेव्ह किंवा लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. सर्वात महत्त्वाचं पॉस्ट्युलेट लाईट वेव्हच्या स्वरूपात असते असं हायजेननं त्याच्या पहिल्याच पॉस्ट्युलेटमध्ये सांगितलं. त्याच थेअरीमध्ये हायजेननं आणखी एक सांगितलं की व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर इन रेअर मीडियम. एअर हे रेअर मीडियम आहे, ग्लास हे डेन्सर मीडियम आहे आणि हायजेनच्या मते व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर इन एअर मीडियम सिन्स एअर मीडियम इज ए रेअर मीडियम and this is experimentally true. त्याच लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये शेवटी आपण असंही पाहिलं की लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईटला कधी कधी पार्टिकल नेचर असल्यासारखी बिहेव करते तर लाईट कधी कधी वेव्ह नेचर असल्यासारखी बिहेव करते. म्हणून आपण म्हणतो की लाईट हॅज dual nature. Sometime light exhibit particle nature and sometime light exhibit wave nature. आणि त्यानंतर असंही पाहिलं की लाईट इज ए ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. परत एकदा ऐका, लाईट इज ए ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ट्रान्सवर्स का तर लाईट वेव्हमध्ये अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रप असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय आहे तर लाईट वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आहेत, म्हणून लाईट वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. म्हणून लाईट इज ए ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्याच आर्टिकलमध्ये आपण असंही पाहिलं की इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ आर परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. शिवाय या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियमची गरज नसते. दीज ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट वेव्स कॅन ट्रॅव्हल through material medium and as well as through vacuum. It do not require medium for their propagation. आणि हे सर्व आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. ते सर्व लक्षात ठेवून आपण सोर्सचे प्रकार पाहणार आहोत. पहिल्यांदा प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. तर पहिला प्रकार आहे प्रायमरी सोर्सेस. जर एखादा सोर्स स्वतःची लाईट इमिट करत असेल तर त्या सोर्सला प्रायमरी सोर्स असं म्हणायचं. दी सोर्सेस दॅट इमिट लाईट ऑफ देअर ओन आर कॉल्ड ॲज प्रायमरी सोर्सेस. परत एकदा ऐका, दी सोर्सेस that emit light of their own. म्हणजे स्वतःची. The sources that emit light of their own are called as primary sources. So this is the meaning of primary sources. The sources that emit light of their own are called as primary sources.
लाईट ऑफ देअर ओन स्वतःची लाईट इमिट करतात, त्या सोर्सेसना प्रायमरी सोर्सेस असं म्हणायचं. मग हे जे सोर्सेस आहेत ते कोणत्या कारणामुळं लाईट इमिट करतात, तर त्याची 3 कारणं आहेत. प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ड्यू टू 3 reasons. One is high temperature. Primary sources emit light due to high temperature. प्रायमरी सोर्सेस लाईट इमिट करतात, याची जी 3 कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण की प्रायमरी सोर्सेस हाय टेम्परेचरमुळं लाईट इमिट करतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर सन, आपला जो सूर्य आहे तो हाय टेम्परेचरमुळं लाईट इमिट करतो. याशिवाय फ्लेम, मग ती मेणबत्तीची असो नाहीतर अन्य कशाचीही असो, फ्लेममुळं आपल्याला प्रकाश मिळतो, लाईट मिळते. मग फ्लेम लाईट इमिट का करते, तर ड्यू टू हाय टेम्परेचर. सन इमिट लाईट ड्यू टू हाय टेम्परेचर. कॅन्डल फ्लेम emit light due to high temperature, and other stars like sun also emit light due to high temperature. So sun, stars, flame, these are the examples of primary sources that emit light due to high temperature. दुसरं कारण असं की जर सोर्सेसमधून करंट पास केला, इलेक्ट्रिक करंट, तर प्रायमरी सोर्सेस लाईट इमिट करतात, किंवा प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ड्यू टू करंट पास्ड थ्रू देम. Second reason by which primary sources emit light is current passed through them. Example, ट्यूबलाईट किंवा बल्ब. ट्यूबलाईट किंवा बल्ब केव्हा लाईट इमिट करतो, जर त्यामध्ये असणारे जे फिलामेंट आहे त्या फिलामेंटमधून ज्यावेळी आपण करंट पास करू त्यावेळी बल्ब किंवा ट्यूब ही लाईट इमिट करते. याशिवाय टी व्हीसुद्धा, आपला टी व्ही ज्यावेळेला ऑन असतो त्यावेळी तो लाईट इमिट करत असतो. तो कशामुळं, तर करंट पास केल्यामुळं टी व्ही लाईट इमिट करत असतो. सो प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ड्यू टू करंट पास्ड थ्रू देम, अँड एक्झाम्पल्स आर ट्यूबलाईट, टी व्ही. ट्यूबलाईट इमिट लाईट ड्यू टू करंट पास्ड थ्रू इट. टी व्ही इमिट लाईट ड्यू टू करंट पास्ड थ्रू इट. अँड थर्ड रिझन ज्यामुळं प्रायमरी सोर्सेस लाईट इमिट करतात ते थर्ड रिझन आहे केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन. दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो. फटाक्यांनाच इंग्रजीमध्ये फायर क्रॅकर्स असं म्हणतात. मग ते जे फायर क्रॅकर्स आहेत किंवा दिवाळीतले जे फटाके आहेत ते लाईट इमिट करतात. ते कशामुळं, तर फायर क्रॅकरमध्ये केमिकल्स असतात, आणि ज्यावेळेला आपण उदबत्तीनं ते फायर क्रॅकर एक्सपोज करतो त्यावेळी केमिकल रिॲक्शनमुळं फायर क्रॅकर लाईट इमिट करतात. याशिवाय न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर्स याच्यामध्ये सुद्धा लाईट इमिट होते, परंतु ती न्यूक्लिअर रिॲक्शन्समुळे होते. सो प्रायमरी सोर्सेस इमिट लाईट ड्यू टू केमिकल or nuclear reactions. Examples are firecrackers emit light due to chemical reaction. Nuclear energy generators emit light due to nuclear reactions. So this is about primary sources. Meaning is that the sources that emit light of their own are called as primary sources, and primary sources emit light due to
3 reasons: high temperature, current passed through them, and chemical or nuclear reaction. आता यानंतर आपण सेकंडरी सोर्सेसचा मिनिंग बघूया. प्रायमरी सोर्सचा जो मिनिंग आहे त्याच्या अगदी उलट सेकंडरी सोर्सेसचा मिनिंग आहे. प्रायमरी सोर्सेसचा मिनिंग काय होता? सोर्सेस दॅट इमिट लाईट ड्यू टू sources that emit light of their own are called as primary sources. याच्या उलट सेकंडरी सोर्सेसचा मिनिंग असा आहे, the sources that do not emit light of their own are called as secondary sources. Meaning असं आहे, the sources that do not emit light of their own, जे स्वतःची लाईट इमिट करू शकत नाहीत अशा सोर्सेसना सेकंडरी सोर्सेस म्हणायचं. मग सेकंडरी सोर्सेस जर लाईट ऑफ देअर ओन इमिट करत नसतील तर त्यांना सोर्सेस का म्हणायचं? जर लाईट इमिट करत नसतील तर त्यांना सोर्सेस का म्हणायचं? तर त्याचं कारण असं आहे की हे जे सेकंडरी सोर्सेस आहेत ते इतर सोर्सेसपासून लाईट रिसीव करतात, मिळवतात, आणि त्यानंतर ती लाईट ते एकतर रिफ्लेक्ट करतात किंवा स्कॅटर करतात. उदाहरण द्यायचं झालं तर रात्रीच्या आकाशात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र प्रकाशित दिसतो. आपल्याला असं वाटतं की चंद्राचा स्वतःचा प्रकाश आहे, परंतु तो चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाही. चंद्र कसलीही लाईट इमिट करत नाही, तर तो सूर्याकडून लाईट रिसीव करतो आणि त्यानंतर ती लाईट आपल्याकडे म्हणजे पृथ्वीकडे रिफ्लेक्ट करतो. आणि आपल्याला असं वाटून राहतं की चंद्र हा स्वतःच प्रकाश इमिट करतोय असं वाटतं आपल्याला. सो meaning is that the sources that do not emit light of their own are called as secondary sources, and these secondary sources receives light from other sources and then they reflects the light or scatter the light. Secondary sources काय करतात? ते receives light from other sources. त्यानंतर काय करतात? रिफ्लेक्ट्स दी लाईट और स्कॅटर दी लाईट. एकतर ती लाईट परावर्तित करतात 1 मिनिट, तर दुसऱ्याकडून मिळालेली लाईट एकतर ते रिफ्लेक्ट करतात, परावर्तित करतात, किंवा स्कॅटर करतात. स्कॅटरनं म्हणजे पसरवणे, विखुरणे. स्वतःला मिळालेली लाईट ती स्कॅटर करायची, ती पसरवायची. सेकंडरी सोर्सेस डू नॉट इमिट लाईट ऑफ देअर ओन बट दे रिसीव्ज लाईट फ्रॉम अदर सोर्सेस अँड देन दे रिफ्लेक्ट्स दी लाईट और स्कॅटर दी लाईट. एक्झाम्पल जस्ट मी सांगितलेच तुम्हाला, मून, अदर प्लॅनेट्स अँड ऑब्जेक्ट्स जे आपण पाहतो ते रिफ्लेक्टेड लाईटमुळे असतात. आपण घरातही अनेक वस्तू पाहतो, कपाट पाहतो, भांडी पाहतो. मग ती का दिसतात आपल्याला ती वस्तू घरातल्या? तर त्या वस्तूंनी लाईट रिफ्लेक्ट केलेली असते आणि ती रिफ्लेक्टेड लाईटमुळं आपल्याला त्या वस्तू दिसत असतात. मून, प्लॅनेट्स अँड ऑब्जेक्ट्स which we see due to reflected light are the examples of secondary sources. मग प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस आपण नेहमीच पाहत असतो, पण प्रायमरी सोर्सेसची संख्या खूप कमी आहे. या उलट सेकंडरी सोर्सेसची संख्या खूप जास्त आहे. ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्या सर्व सेकंडरी सोर्सेस आहेत. ज्या ज्या वस्तू आपण झाडं बघतो,
डोंगर बघतो, घरं बघतो, घरातल्या वस्तू पाहतो, जे जे आपण पाहतो, जे जे आपल्याला दिसतं ते सर्व सेकंडरी सोर्सेस आहेत. आणि त्यामुळं सेकंडरी सोर्सेसची संख्या जास्त आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द सोर्सेस आर सेकंडरी सोर्सेस. मोस्ट ऑफ द सोर्सेस आर secondary sources. Primary sources are few in number. प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस याच्यानंतर वेव्हफ्रंट ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. वेव्हफ्रंट जी फिगर दिसते त्या फिगरमध्ये यस हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि वेव्ह थिअरी ऑफ लाईटनुसार, हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटनुसार हा सोर्सेस ऑल डिरेक्शननी लाईट इमिट करतो. ऑल डिरेक्शन. यस हा सोर्स ऑफ लाईट आणि हा सोर्स ऑफ लाईट वेव्ह थिअरीनुसार सर्व दिशेला लाईट इमिट करतो. मग व्हेलॉसिटी ऑफ लाईट जर व्ही असेल तर टी इतक्या टाईममध्ये त्या सर्व लाईट वेव्ज व्ही टी इतकं डिस्टन्स कव्हर करतात. जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट व्ही असेल तर टी या टाईममध्ये यसनं इमिट केलेल्या वेव्ज व्ही टी इतकं डिस्टन्स कव्हर करतात. आता हे कुठनं आणलं तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी is equal to distance upon time. हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला डिस्टन्ससाठी कसा लिहिता येईल तर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम असं लिहिता येईल. मग जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट व्ही असेल तर टी इतक्या टाईममध्ये व्ही टी इतकं डिस्टन्स कव्हर करतील. तर यस हा सोर्स ऑफ लाईट. वेव्ह थेअरीनुसार यस हा सोर्स ऑफ लाईट वेव्ज इमिट करेल सर्व दिशेला. जर व्हेलॉसिटी ऑफ लाईट व्ही असेल तर टी टाईममध्ये सर्व वेव्ज व्ही टी इतकं डिस्टन्स कव्हर करतील. किंवा आपण असं म्हणू शकतो यसपासून निघालेल्या सर्व वेव्ज अशा एका स्पेरिकल सरफेसला टच करतील. अशा एका स्पेरिकल सरफेसला सायमल्टेनियसली टच करतील की ज्या स्पेरिकल सरफेसचा सेंटर यस आहे आणि रेडियस ही व्ही टी आहे. यसपासून निघालेल्या वेव्ज व्ही टी इतके डिस्टन्स कव्हर करतात. याचाच अर्थ यसपासून निघालेल्या वेव्ज एकाच वेळेला अशा एका स्पेरिकल सरफेसला टच करतील की ज्या स्पेरिकल सरफेसचा सेंटर यस असेल आणि रेडियस व्ही टी असेल. अशा स्पेरिकल सरफेसला वेव्हफ्रंट असं म्हणायचं. आणि या स्पेरिकल सरफेसवरचे म्हणजे वेव्हफ्रंटवरचे सर्व पॉइंट्स सेम फेजमध्ये असतात. सेम फेजमध्ये. मी काही पॉईंट्स दाखवलेत याचा अर्थ तेवढेच पॉईंट्स सेम फेजमध्ये असतात असं नाही. तर सर्व पॉईंट्स सरफेसवरचे सर्व पॉईंट्स सेम फेजमध्ये असतात. याचा तुम्हाला कळेल असा अर्थ असा सांगता येईल की जर या पॉईंटला समजा आपण त्याला ए असं नाव दिलं. ए या पॉईंटला लाईट वेव्हचा क्रेस्ट तयार झाला असेल तर सरफेसवरच्या प्रत्येक पॉईंटला क्रेस्टच तयार होतो. सरफेसवरच्या एखाद्या पॉईंटला जसं की पॉईंट ए, एखाद्या पॉईंटला लाईट वेव्हचा क्रेस्ट तयार झाला असेल तर सरफेसवरच्या प्रत्येक पॉईंटवरती क्रेस्टच तयार होतो. याचाच अर्थ ते सर्व पॉईंट्स सेम फेजमध्ये आहेत. अशा स्पेरिकल सरफेसला वेव्हफ्रंट असं म्हणायचं. तर हे वेव्हफ्रंट या कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन होतं.
कन्सेप्ट महत्त्वाची आहे, तेव्हा मी आणखी एकदा रिपीट करणार आहे. एस इज दी सोर्स ऑफ लाईट आणि तो एका मीडियममध्ये ठेवला आहे. वेव्ह थेरीनुसार एस विल इमिट वेव्स इन ऑल डिरेक्शन. एस विल इमिट वेव्स in all direction. If phi is the velocity of light, then all the waves from S covers distance phi t. Distance phi t. So this distance is phi t. This distance is phi t. This distance is phi t. All the waves covers distance phi t in time t. In other words, all these waves touch simultaneously to a spherical surface whose center is S and radius is phi t, and such a spherical surface is called as wavefront. And all points on the surface of wavefront are in same phase. अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं, S is the source of light. It emits waves in all direction. All the waves covers distance v t in time t, where v is the velocity of light. Or all these waves touch simultaneously to a spherical surface whose center is S and radius is phi t, and this spherical surface is called as wavefront. And all points on the surface of wavefront are in same phase. तर हे वन बाय वन पाहू आपण. एस काय आहे? एस इज दी सोर्स ऑफ लाईट प्लेस्ड इन मीडियम. एस काय करतो? तर वेव्ह थेरीनुसार, अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी, सोर्स एस विल इमिट वेव्स इन ऑल डिरेक्शन. मग त्या वेव्स किती डिस्टन्स कव्हर करतात? जर velocity of light phi असेल, phi is the velocity of light, then in time t all the waves covers distance phi t. In other words, all the waves from S touch simultaneously to a spherical surface whose center is S, radius is phi t, and such a spherical surface is called as wavefront of S. And all the points on the spherical surface are in same phase. हे सगळे एक्सप्लेनेशन आहे. याच्यानंतर आपण वेव्हफ्रंटची डेफिनेशन पाहणार आहोत. डेफिनेशन कळावी म्हणून आपण हे अगोदर एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर डेफिनेशन असे, सर्वात महत्त्वाचा शब्द, वेव्हफ्रंट इज ए सरफेस. कशापासून बनलाय? ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. ऑल पॉइंट्स कोणते? तर टू विच वेव्स रीच सायमल्टेनियसली. आणि शिवाय हे ऑल पॉइंट कसे आहेत? तर आर इन सेम फेज. मग वेव्हफ्रंटची एका शब्दात व्याख्या सांगायची म्हणलं तर वेव्हफ्रंट इज सरफेस. कशापासून म्हणलंय? ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. कोणते ऑल पॉइंट्स? टू विच वेव्स रीच सायमल्टेनियसली. आणि हे ऑल पॉइंट्स कसे आहेत? आर इन सेम फेज. हे सगळे विचारात घेऊन वेव्हफ्रंटची डेफिनेशन असं सांगता येईल. वेव्हफ्रंट इज डिफाइन्ड ॲज द सरफेस ऑफ all points of medium to which waves reach simultaneously, so that all these points are in same phase. So this is the definition of wavefront. And the definition नेमकी अशी, the surface
of all points of medium to which waves reach simultaneously, so that all points on the surface are in same phase. वेव्हफ्रंटच्या डेफिनेशन नंतर आपण त्याचे टाइप्स पाहणार आहोत. टाइप्स. जर सोर्स ऑफ लाईट हा पॉइंट सोर्स असेल, बिंदुरूप असेल, जर सोर्स ऑफ लाईट हा पॉइंट सोर्स असेल, बिंदुरूप असेल, तर त्याच्यापासून मिळणारा वेव्हफ्रंट जो असतो तो स्पेरिकल असतो. म्हणून स्पेरिकल वेव्हफ्रंट याच्याबद्दल पहिलं कमेंट असं करता येईल, दी वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट सोर्स इज कॉल्ड ॲज स्पेरिकल वेव्हफ्रंट. म्हणजे मगाशी जी आपण फिगर पाहिली होती वेव्हफ्रंटची कन्सेप्ट समजून घेताना, ती फिगर स्पेरिकल वेव्हफ्रंटचीच होती. दी वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट सोर्स इज कॉल्ड ॲज स्पेरिकल वेव्हफ्रंट. आणि त्याची फिगर जी मगाशी पाहिली होती तीच आहे. एक्सप्लेनेशन समजून घेताना जी फिगर पाहिली होती ती स्पेरिकल वेव्हफ्रंटची होती. सो दिस फिगर शोज स्पेरिकल वेव्हफ्रंट अँड these arrows shows the direction of propagation of wave. वेव्ह कोणत्या डिरेक्शननी चालले ते आपल्याला ह्या ॲरोजवरून कळतं. सो these arrows shows direction of propagation of wave. ॲरोज काय रिप्रेझेंट करतात? डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. आणि हे जे ॲरोज आहेत त्यांनाच रेज ऑफ लाईट असं म्हणायचं, किंवा त्याला आणखी एक शब्द आहे वेव्ह नॉर्मल्स. जे ॲरोज आहेत त्यांना दोन नावं, एक रेज ऑफ लाईट आणि दुसरं वेव्ह नॉर्मल्स. दीज ॲरोज आर कॉल्ड ॲज रेज ऑफ लाईट ऑर वेव्ह नॉर्मल्स. आता रेज ऑफ लाईट किंवा वेव्ह नॉर्मल्स हे वेव्हफ्रंटच्या सरफेसला कसे आहेत तर परपेंडिक्युलर आहेत किंवा नॉर्मल आहेत. सो दिस रे ऑफ लाईट इज परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ वेव्हफ्रंट. दिस रे ऑफ लाईट इज नॉर्मल टू सरफेस ऑफ वेव्हफ्रंट. दिस रे ऑफ लाईट इज नॉर्मल टू सरफेस ऑफ वेव्हफ्रंट. म्हणून त्याला नाव आहे वेव्ह नॉर्मल्स, कारण हे रेज नॉर्मल आहेत, परपेंडिक्युलर आहेत, म्हणून त्यांना वेव्ह नॉर्मल्स असं म्हणायचं. सो रेज ऑफ लाईट or wave normals are perpendicular to surface of wavefront. The rays of light or wave normals कशा आहेत? perpendicular to surface of spherical wavefront. आणि शिवाय जर वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट या प्रकाराचा असेल तर रेज ऑफ लाईट रॅडियल असतात. रॅडियल सायकलचे चाक असते की नाही, त्या सायकलच्या चाकाला जे फोक्स असतात ते रॅडियल असतात. आणि हे जे ॲरोज आहेत किंवा हे जे रेज ऑफ लाईट आहेत ते सायकलच्या फोक्सप्रमाणे आहेत, म्हणजेच कसे आहेत तर रॅडियल आहेत. जर वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट या प्रकारचा असेल तर रेज ऑफ लाईट हे रॅडियल असतात. तर हा पहिला प्रकार, वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम point source is called as spherical wavefront. And in case of spherical wavefront, rays of light are radial. Now second type is plane wavefront. तर जसं स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या बाबतीत पाहिलं की जर सोर्स पॉइंट सोर्स असेल तर त्याच्यापासून आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतो. परंतु असा कुठलाही सोर्स नाही, नीट ऐका, असा कुठलाही सोर्स नाही की ज्याच्यापासून डायरेक्टली आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळेल. पॉइंट सोर्सपासून डायरेक्टली आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतो.
पॉईंट सोर्सपासून डायरेक्टली आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतो, परंतु असा कुठलाही सोर्स नाही की ज्याच्यापासून डायरेक्टली आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळेल. परंतु हा जो स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे त्याची रेडियस VT आहे, त्याची रेडियस समजा VT आहे आणि यातलं टीचा अर्थ आहे टाईम. टी म्हणजे टाईम. टाईम जर इन्क्रीज झालं, टाईम सतत वाढतच असतं, लक्षात घ्या. जसं टाईम इन्क्रीज होत जाईल तसं रेडियस वाढत जाईल आणि स्पेरिकल वेव्हफ्रंट एक्सपांड होत जाईल. आणि अशा स्पेरिकल वेव्हफ्रंटचा, अशा लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंटचा स्मॉल पोर्शन घेतला, स्मॉल पोर्शन, तर तो प्लेन असतो, तो प्लेन असतो आणि त्यालाच प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. आता आपली अर्थ, आपल्याला माहिती आहे आपली अर्थ कशी आहे, स्पेरिकल आहे. पण ज्यावेळेला आपण एखाद्या ग्राउंडवरती किंवा रोडवरती ज्यावेळेला उभं असतो त्यावेळेला अर्थ स्पेरिकल आहे हे जाणवत नाही, आपल्याला अर्थ प्लेन आहे. परंतु आपण जो रोड पाहत असतो की ग्राउंड पाहत असतो ते मोठ्या अर्थचा छोटासा पार्ट असतो. मोठ्या अर्थचा छोटासा पार्ट हा प्लेनच वाटणार, तो स्पेरिकल वाटणार नाही. तसं इथंही लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंटचा कुठलाही छोटा पार्ट विचारात घेतला तर तो प्लेन असतो आणि त्यालाच प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. तर तात्पर्य इतकंच, जसं टाईम टी वाढत जाईल, जसं टाईम टी वाढत जाईल तसं स्पेरिकल वेव्हफ्रंट एक्सपांड होत जातो आणि एक्सपांड झालेल्या लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंटचा कुठलाही स्मॉल पोर्शन विचारात घेतला तर तो प्लेन दिसतो आणि अशा प्लेन वाटणाऱ्या स्मॉल पोर्शनलाच प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. आता इंग्रजीत कसं सांगायचं, ॲज टाईम टी इन्क्रीजेस, ॲज टाईम टी इन्क्रीजेस spherical wavefront goes on expanding. Spherical wavefront goes on expanding. And small part of large spherical wavefront appears to be plane and it is called as plane wavefront. Small portion of large spherical wavefront is called as प्लेन वेव्हफ्रंट. हा त्याचा मिनिंग आहे. ॲज टाईम इन्क्रीजेस काय होतं, स्पेरिकल वेव्हफ्रंट गोज ऑन एक्सपांडिंग अँड स्मॉल पोर्शन ऑफ लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंट ॲपियर्स टू बी प्लेन. तो प्लेन आहे असं वाटतं अँड इट इज कॉल्ड एज प्लेन वेव्हफ्रंट. फिगरच दाखवायची म्हटलं तर ते असे दाखवता येईल. सो दिस इज ए प्लेन वेव्हफ्रंट. आणि हे ॲरोज आहेत आणि ॲरोजला काय म्हणायचं हे आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं. ॲरोजला आपण रेज ऑफ लाईट किंवा वेव्ह नॉर्मल्स असं म्हणतो. सो फिगर शोज प्लेन वेव्हफ्रंट अँड दी ॲरोज म्हणजेच रेज ऑफ लाईट किंवा वेव्ह नॉर्मल्स कसे आहेत. आता म्हणणार का रेडियल आहेत, तर तसं नाही. रेडियल कधी असतात, कसे असतात, त्यासाठी सायकलचं चाक आठवायचं, त्याचे जे फोक्स असतात ते रेडियल असतात. तसं असलं की रेडियल आहे म्हणायचं. इथं तसं दिसतंय का, तर नाही आहे. मग इथं जे रेज ऑफ लाईट आहेत म्हणजेच वेव्ह नॉर्मल्स आहेत ते स्ट्रेट अँड पॅरलल टू इच अदर आहेत. सो इन केस ऑफ प्लेन वेव्हफ्रंट ॲरोज म्हणजेच रेज ऑफ लाईट कसे आहेत, तर स्ट्रेट अँड पॅरलल टू इच अदर. तर हा दुसरा प्रकार प्लेन वेव्हफ्रंट. पहिला होता स्पेरिकल वेव्हफ्रंट. पॉईंट सोर्सपासून जो वेव्हफ्रंट मिळतो तो स्पेरिकल असतो. मोठ्या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा स्मॉल पोर्शनला प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. आणि आता तिसरा आणि शेवटचा प्रकार म्हणजे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. जर सोर्स
लिनियर असेल, लिनियर, तर त्याच्यापासून मिळणारा जो वेव्हफ्रंट आहे, त्याच्यापासून मिळणारा वेव्हफ्रंट हा असा सिलेंड्रिकल असतो. लिनियर सोर्स एक्झाम्पल आपण रोज पाहतो. आपल्या घरात जी ट्यूबलाईट असते ती लिनियर सोर्स आहे. मग ट्यूबलाईट सारख्या लिनियर सोर्सपासून तयार होणारा, स्टार्ट होणारा जो वेव्हफ्रंट असतो त्याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असं म्हणायचं. मग जसं आपण स्पेरिकल वेव्हफ्रंटचा मिनिंग सांगितला, कसं सांगितला, तर दी वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट सोर्स इज कॉल्ड एज स्पेरिकल वेव्हफ्रंट. त्याच स्टाईलने सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटचा मिनिंग सांगता येईल. दी वेव्हफ्रंट स्टार्टिंग फ्रॉम लिनियर सोर्स is called as spherical wavefront, is called as cylindrical wavefront. तर हा त्याचा मिनिंग. wavefront starting from linear source is called as cylindrical wavefront. आणि त्याचं चित्र दाखवायचं म्हटलं तर ते असं दाखवता येईल. दिस इज लिनियर सोर्स अँड दिस wavefront starting from linear source is called as cylindrical wavefront. So figure shows cylindrical wavefront. तर असे 3 प्रकार, स्पेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट अँड सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर वेव्हफ्रंट हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे. हा टॉपिक संपेपर्यंत तुम्हाला वेव्हफ्रंट हा शब्द अनेक वेळा ऐकायला मिळणार आहे. आणि जो शब्द आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळणार आहे त्याचा मिनिंग माहितीच असला पाहिजे. तो मिनिंग लक्षात घ्या. वेव्हफ्रंट इज ए सरफेस. कशापासून बनलेला? ऑल पॉइंट्स ऑफ मीडियम. कोणते ऑल पॉइंट्स? टू विच वेव्ज रीच सायमल्टेनियसली. कशा आहेत ते ऑल पॉइंट्स? दे आर इन सेम फेज. सो सरफेस of all points of medium to which waves reach simultaneously, so that all the points on the wavefront are in same phase. आणि मिनिंग नंतर आपण त्याचे 3 प्रकार पाहिले. स्पेरिकल वेव्हफ्रंट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट सोर्स. प्लेन वेव्हफ्रंट इज ए स्मॉल पोर्शन ऑफ लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंट. अँड सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट स्टार्ट्स फ्रॉम लिनियर सोर्स. तर असे हे 3 प्रकार. आता याच्यानंतर एक प्रिन्सिपल आहे, हायजेन्स प्रिन्सिपल. वेव्हफ्रंट इतकंच हे सुद्धा प्रिन्सिपल अतिशय महत्त्वाचं आहे. या प्रिन्सिपलमध्ये 4 पॉईंट्स आहेत. मग ते 4 पॉईंटचा आशय अगोदर सांगतो. समजा एखादा वेव्हफ्रंट असेल, वेव्हफ्रंट, तर हायजेन्स प्रिन्सिपलचं पहिलेच स्टेटमेंट असं आहे की या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट, या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो. आणि ते पॉईंट्स सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट झाल्यानंतर ते सेकंडरी वेव्हज इमिट करतात. सेकंडरी वेव्हज इमिट करतात. सेकंडरी वेव्हज इमिट करतात. हा पहिला पॉईंट आहे की वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि ते सेकंडरी वेव्हज किंवा वेव्हलेट्स इमिट करतात. हा प्रायमरी सोर्स, यस हा जो सेंट्रल आहे, वेव्हफ्रंटच्या सेंट्रलला जो आहे तो प्रायमरी सोर्स. पण वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि ते पॉईंट्स सेकंडरी वेव्हज इमिट करतात. असं हायजेन प्रिन्सिपलचं पहिलं स्टेटमेंट आहे. मग तो वेव्हफ्रंट कुठलाही असो, इथं स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे
परंतु स्पेरिकल वेव्हफ्रंटऐवजी तुम्ही प्लेन वेव्हफ्रंट विचारात घेतला तर प्लेन वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंटसुद्धा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि ते पॉईंट सेकंडरी वेव्हज इमिट करतात. असं हायजेन प्रिन्सिपलचं पहिलं स्टेटमेंट आहे. आणि ते स्टेटमेंट असं आहे की एव्हरी पॉईंट ऑन दी वेव्हफ्रंट ॲक्ट्स ॲज ए सेकंडरी सोर्स अँड दे इमिट सेकंडरी वेव्हज or wavelets in all possible direction. तर हे पहिलं स्टेटमेंट. एव्हरी पॉइंट कुठले ऑन दी वेव्हफ्रंट काय करतात, ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि ते इमिट सेकंडरी वेव्हज इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. एव्हरी पॉइंट on the wavefront acts as a secondary source of light and it emit those points emit secondary waves or wavelets in all possible direction. दुसरं स्टेटमेंट असं आहे की वेव्हफ्रंटवरचा एखादा पॉइंट प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो, तो सेकंडरी वेव्हज इमिट करतो. ह्या ज्या सेकंडरी वेव्हज आहेत त्या सेकंडरी वेव्हज व्हेलॉसिटी ऑफ लाईट याच व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होतात. व्हेलॉसिटी ऑफ लाईट याच स्पीडनं याच व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होतात. म्हणून दुसरं स्टेटमेंट असं आहे, दीज सेकंडरी वेव्हज ट्रॅव्हल्स विथ velocity of light in that medium. ज्या मीडियममध्ये ते आहेत त्या मीडियममध्ये जी व्हेलॉसिटी ऑफ लाईट असेल त्याच व्हेलॉसिटीनं या सेकंडरी वेव्हज ट्रॅव्हल होतात. सो सेकंडरी वेव्हज ट्रॅव्हल्स विथ स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. सेकंडरी वेव्हज कोणत्या स्पीडने ट्रॅव्हल होतात, तर त्या मीडियममधल्या स्पीड ऑफ लाईटनी ट्रॅव्हल होतात. हे सेकंड स्टेटमेंट. थर्ड स्टेटमेंट, आता हे मात्र जर लक्षपूर्वक आहे का, समजा हा प्रायमरी सोर्स यसचा हा वेव्हफ्रंट हायजेन्स प्रिन्सिपलनुसार प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होईल आणि तो सेकंडरी वेव्हज इमिट करेल. या सेकंडरी वेव्हचा जो एन्व्हलप आहे, आता मी पूर्ण काढत नाही, पण असा जो एन्व्हलप आहे तो एन्व्हलप म्हणजेच सरफेस, या सेकंडरी वेव्हचा सरफेस किंवा या सेकंडरी वेव्हचा हा जो एन्व्हलप आहे तो एन्व्हलप न्यू वेव्हफ्रंट असतो. न्यू वेव्हफ्रंट हा प्रायमरी वेव्हफ्रंट, कारण हा प्रायमरी वेव्हफ्रंट प्रायमरी सोर्स यस पासून तयार झाला आहे. हा जो आतला स्पियर तो म्हणजे प्रायमरी वेव्हफ्रंट. प्रायमरी का, तर प्रायमरी सोर्स यस पासून तयार झाला आहे. परंतु बाहेरचा जो स्पियर आहे त्याला सेकंडरी वेव्हफ्रंट किंवा न्यू वेव्हफ्रंट असं म्हणायचं. सेकंडरी वेव्हफ्रंट किंवा न्यू वेव्हफ्रंट, कारण तो सेकंडरी वेव्हजपासून तयार झाला आहे. तर तिसरं जे स्टेटमेंट आहे त्याचा आशय असा की सेकंडरी वेव्हचा जो एन्व्हलप आहे तो एन्व्हलप न्यू वेव्हफ्रंट किंवा सेकंडरी वेव्हफ्रंट ॲट लॅटर इन्स्टंट असतो. हा जो वेव्हफ्रंट आहे आतला स्पियर, प्रायमरी जो वेव्हफ्रंट आहे त्याचा कोणत्या क्षणाला तयार झाला आहे, तर टी या क्षणाला, आणि टी नंतरच्या क्षणाला तयार झालेला हा बाहेरचा नवीन वेव्हफ्रंट आहे किंवा त्याला आपण सेकंडरी वेव्हफ्रंट असं म्हणतो.
इंग्रजीत सांगता येईल, दिस एनवलप ऑफ सेकंडरी वेव्स traveling in forward direction gives new wavefront at later instant. तर हे तिसरं स्टेटमेंट, एनवलप कुणाचा, सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग इन फॉरवर्ड डिरेक्शन गिव्स काय, तर न्यू वेवफ्रंट ॲट लॅटर इन्स्टंट. न्यू वेवफ्रंटलाच सेकंडरी वेवफ्रंट असंही म्हणतात. So envelope of these secondary waves traveling in forward direction gives new wavefront at later instant. आणि चौथं आणि शेवटचं स्टेटमेंट असं आहे, तर जस्ट आपण प्रायमरी वेवफ्रंट पाहिला, प्रायमरी सोर्स एस पासून तयार झालेला, त्याच्यावरचा प्रत्येक पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि ते सेकंडरी वेव्ज इमिट करतात. त्यांचा एनवलप, सेकंडरी वेव्हचा एनवलप न्यू वेवफ्रंट म्हणून ॲक्ट होतो. अर्थात इथे ज्या वेव्ज आहेत, या ज्या वेव्ज आहेत त्या फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणाऱ्या वेव्ज आहेत. फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये, बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये सुद्धा वेव्ज असतात. बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणाऱ्या पण वेव्ज आहेत, परंतु त्या प्रभावी नसतात, इनइफेक्टिव्ह असतात. प्रभावी नसतात म्हणजेच इनइफेक्टिव्ह असतात. त्या बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग सेकंडरी वेव्ज यांचा विचार करायचा नाही. ते इनइफेक्टिव्ह असतात, त्या प्रभावी नसतात. आणि चौथं स्टेटमेंट तेच आहे, दीज सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डिरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. द सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डिरेक्शन आर इनइफेक्टिव्ह, असं चौथं आणि शेवटचं स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट, एव्हरी पॉइंट ऑन दी वेवफ्रंट ॲक्ट्स काय, सेकंडरी सोर्सेस अँड दे इमिट काय, सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. सेकंड स्टेटमेंट, ऑल दी सेकंडरी वेव्स ट्रॅव्हल्स with speed of light. सेकंडरी वेव्स कोणत्या स्पीडनी ट्रॅव्हल होतात, तर स्पीड ऑफ लाईटनीच ट्रॅव्हल होतात. सेकंडरी वेव्स ट्रॅव्हल्स विथ स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. थर्ड स्टेटमेंट, the envelope of these secondary waves traveling in forward direction gives new wavefront or secondary wavefront at later instant. The envelope कोणता, तर envelope of secondary waves gives काय, new wavefront or secondary wavefront at later instant. And शेवटचं स्टेटमेंट, the secondary waves traveling in backward direction are ineffective. So first statement is, every point on the wavefront acts as a secondary source and they emit secondary waves in all possible directions. Second, these secondary waves travels with speed of light in that medium. Envelope of these secondary waves traveling in forward direction gives new wavefront at later instant, and the secondary waves traveling in backward direction are ineffective. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या दोन गोष्टी पाहिल्या, एक वेवफ्रंट आणि दुसरं
हायजेन्स प्रिन्सिपल. वेव्हफ्रंट एका शब्दात काय सांगाल तर वेव्हफ्रंट इज ए सरफेस. आणि वेव्हफ्रंट बद्दल करेक्ट डेफिनेशन कोणती तर वेव्हफ्रंट इज ए सरफेस ऑफ all points of medium to which waves reach simultaneously so that all points of medium are in same phase. वेव्हफ्रंटचे प्रकार किती आहेत तर 3. पहिला स्पेरिकल वेव्हफ्रंट, दुसरा प्लेन वेव्हफ्रंट आणि तिसरा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट कशापासून तयार होतो तर पॉइंट सोर्स. The wavefront starting from point source is called as spherical wavefront. असा कुठला सोर्स आहे का की ज्याच्यापासून डिरेक्टली आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळेल तर असा कुठलाही सोर्स नसतो. मग प्लेन वेव्हफ्रंट म्हणायचं कशाला तर लार्ज स्पेरिकल वेव्हफ्रंटचा स्मॉल पोर्शन जो आहे त्या स्मॉल पोर्शनला प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणायचं. ॲज टाइम इन्क्रीजेस spherical wavefront goes on expanding and small portion of such a large spherical wavefront is called as plane wavefront. आणि तिसरा जो प्रकार पाहिला वेव्हफ्रंटचा तो सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तो कोणत्या सोर्सपासून मिळतो लिनियर सोर्सपासून. लिनियर सोर्सचं माहीत असलेलं एक्झाम्पल कोणतं तर आपल्या घरातली ट्यूबलाईट. ट्यूबलाईट ही लिनियर सोर्स आहे. अँड the wavefront starting from linear source is called as cylindrical wavefront. तर वेव्हफ्रंटची कन्सेप्ट आणि त्याचे 3 प्रकार आज आपण पाहिले. याच्यानंतर हायजेन्स प्रिन्सिपल पाहिलं की जे आता अजूनही स्क्रीनवरती आहे. एव्हरी पॉइंट ॲक्ट्स ॲज ए सेकंडरी सोर्स अँड दे इमिट सेकंडरी वेव्स. दीज सेकंडरी वेव्स ट्रॅव्हल्स विथ स्पीड ऑफ लाईट in that medium. Envelope of these secondary waves is a new wavefront or secondary wavefront at later instant, and the secondary waves traveling in backward direction are ineffective. त्या प्रभावी नसतात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या हायजेन्स प्रिन्सिपलचा वापर करून 2 कन्स्ट्रक्शन्स पाहणार आहोत. पहिली कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट आणि दुसरी आहे कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट. आणि ती कन्स्ट्रक्शन करताना हे हायजेन प्रिन्सिपल आपण वापरणार आहोत आणि त्यामुळं हे हायजेन प्रिन्सिपल तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे तर ते कन्स्ट्रक्शन कळेल. थँक्यू. थांबूया इथं आपण. परत एकदा थँक्यू.